कांग्रेस सांसद राहुल गांधी को संयुक्त राज्य अमेरिकी की अपनी हालिया यात्रा के दौरान सिख समुदाय के साथ उनकी पार्टी के ऐतिहासिक संबंधों, विशेष रूप से 1984 के सिख विरोधी दंगों के संबंध में अब उन्होंने क्षमा मांगी है। इस पर परिणय फुके ने अपनी प्रतिक्रिया दी है। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। कसा आहे, देर आहे दुरुस्त आहे। जी चूक म्हणजे जे कत्लेआम त्यावेळेस इंदिरा गांधीजींनी केलं होतं, ज्या मोठ्या प्रमाणात सिख बांधवांना संपूर्ण देशभरात त्यांना त्यांच्या हत्या करण्यात आलं होतं, त्यांना बेघर करण्यात आलं होतं। हे पाप जे काँग्रेसने केलं, निश्चितच राहुल गांधींनी त्याच्याबद्दल माफी मागितली। ही माफी मला असं वाटतं त्याच वेळेस जर मागितली असती तर बरं झालं असतं। किंवा राहुल गांधी ज्यावेळेस राहुल गांधींचं स्टेटमेंट वाचलं की त्यांनी सांगितलं त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो, लहान होतो, पण ज्यावेळेस ते मोठे झाले, ज्यावेळेस ते राजकारणात आले, खासदार झाले, त्यावेळेस जर त्यांनी ही माफी मागितली असती तर निश्चितच त्याला स्वागत आम्ही केलं असतं। पण आज ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की काँग्रेसचं कुठेतरी अस्तित्व संपुष्टात येऊन राहिलं आहे, कुठेतरी देशात काँग्रेसच्या मोठ्या प्रमाणात गळती सुरू झालेली आहे, मोठ्या प्रमाणात लोक काँग्रेसवर नाराज आहेत किंवा काँग्रेसमध्ये काम करायला तयार नाही आहे, त्या क्षणी आता म्हणजे त्यांच्या पडत्या काळात त्यांनी या प्रकारची माफी मागणं ही म्हणजे राजकीय पोळी शेकण्यासारखं आहे आणि त्यांनी निश्चितच याचा राजकीय फायदा घेण्याचा ते प्रयत्न करतात आहे। या राहुल गांधींसारख्या नेत्यांनी या प्रकारचे वागणूक करणे ही अपेक्षितच होती आणि म्हणून मी याचा निषेध करतो। बघा, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सातत्याने हे प्रयत्न करतात आहे की राहुल गांधीची जी प्रतिमा मलिन झालेली आहे किंवा काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झालेली आहे ती कुठेतरी सुधारण्याचा ते अनेक वर्षांपासून प्रयत्न करतात आहे। पण या प्रकारचा विदेशी जागेवर जाऊन दुसऱ्या देशांमध्ये जाऊन देशाची बदनामी करून त्यांचा कुठेही फायदा होणार नाही आहे। ते त्यांच्या ज्या प्रकारे त्यांना पप्पू म्हणून जसं समजतात, आता देशातच नाही तर संपूर्ण जगात त्यांना पप्पू म्हणून समजतील या प्रकारचं त्यांचं वक्तव्य म्हणून।